इथे आपण हे मेन फॅब्रिक घेतलंय, डबल फोल्ड आहे. फॅब्रिकच्या दोन्ही समोरील बाजू ह्या एकमेकावर आहेत. लक्षात घ्या, दोन्ही बाजू एकमेकाच्या विरुद्ध दिशेला न ठेवता अगदी एकमेकावर ठेवल्या आहेत. धोतीची उंची घेतोय आपण 14 इंच, तर तयार उंची आपली 16 इंच होणार आहे. त्यानुसार आपण ही मापं घेतोय. त्यानंतर कापडाची रुंदी घेत असताना कमरेचं पूर्ण अंतर आणि त्यामध्ये 4 इंच लूजिंग घ्यायचं आहे. धोतीमध्ये लूजिंग तुम्ही 2 इंचापासून 5 इंचापर्यंत घेऊ शकता. आता हे कापड आपल्याला 3 भागात विभाजन करून घ्यायचं आहे. इथे कापडाची रुंदी घेतली आहे आपण 27 इंच. 27चा तिसरा भाग आहे तो 9 इंच. तर 9 इंचाचे इथे आपल्याला 3 पार्ट करायचे आहेत. व्हिडिओमध्ये पाहताय त्या पद्धतीने कापडावर दोन्ही बाजूला 9 इंचाला मार्क करून 3 भागात विभाजन करून घेतोय. इथं फक्त आपल्याला मार्क करून घ्यायचं आहे. इथे पाहताय आपण कापडाच्या दोन्ही बाजूला 9-9 इंचाला मार्क करून घेतलं. आता पट्टीच्या सहाय्याने सुरुवातीला आपण डाव्या बाजूचं कापड फोल्ड करून घेतोय. पहा, अशा पद्धतीने जिथं आपण मार्क केलं तिथं सरळ पट्टी ठेवून डाव्या बाजूचं कापड फोल्ड करून घेतलं. कापडाची घडी सरळ रेषेत येईल ह्याची काळजी घ्या. आता ह्या कापडाच्या घडीवर उजव्या बाजूचं जे कापड आहे ते आहे असं फोल्ड करून घेतोय. इथे आपण हे कापड 3 घडीत फोल्ड करून घेतलं. आता जी उजव्या बाजूची घडी आहे ती आपल्याला समोरच्या साईडला ओपन करून घ्यायची आहे. पहा, फक्त आपण उजव्या बाजूची घडी समोरच्या साईडला ओपन करून घेतली. आता डाव्या बाजूच्या घडीची जी मधली रेषा आहे तिथे आपण मार्क करून घेतोय. बंद बाजूपासून आतल्या साईडला 6 इंचाला मार्क करून घेतोय. त्यानंतर मध्यातून दोन्ही बाजूला 1-1 इंचाला मार्क करून घ्यायचं आहे. पुन्हा खालच्या साईडला आपल्याला दोन्ही बाजूला 1 इंचाला मार्क करून घ्यायचं आहे. व्हिडिओमध्ये पाहताय त्या पद्धतीने मार्क करून घ्या. आता हे दोन्ही पॉईंट्स जोडत इथे हा बॉक्स मार्क करून घेतोय. तुमच्या कमरेचं माप 20 इंचापर्यंत असेल तर ह्याची उंची फक्त 5 इंच घ्या. इथे आपण 6x2 इंचाचा चौकोन मार्क करून घेतला. आता ह्या चौकोनाच्या वरच्या साईडला अशा पद्धतीने गोलाकारात शेप मार्क करून घ्या. त्यानंतर उजव्या बाजूच्या घडीची जी ओपन बाजू आहे तिथून मध्यातून आतल्या साईडला 2 इंचाला मार्क करून घेतोय आणि अशा पद्धतीने गोलाकार शेप मार्क करून घेतोय. इथे आपला धोतीचं ड्राफ्टिंग झालंय. आता कटिंग करून घेऊयात. सुरुवातीला जो ओपन बाजूकडील गोलाकार शेप आहे तो कटिंग करून घेतोय. त्यानंतर मध्यात जे मार्क केलंय ते आहे असं कटिंग करून घेतोय. कापडाची घडी न हलवता आहे असं कटिंग करून घ्या. त्यानंतर कापडाच्या डाव्या बाजूची घडी ओपन करून घेतोय. आता खालच्या साईडचा जो समोरील भाग आहे त्यावर मार्क करून घेतोय, म्हणजेच आपल्या लक्षात येईल. आपला धोतीचा जो गोलाकार शेप आहे तो समोरासमोर येणं फार महत्त्वाचं आहे, नाहीतर मग आपले दोन्ही पार्ट एकाच बाजूचे तयार होतात. इथे लक्षात घ्या, आपण कापडाच्या समोरील बाजू ह्या एकमेकावर घेतल्या होत्या. आता आपण बॉटमला लेस लावून घेतोय. त्यासाठी इथे मी ही रेडीमेड लेस घेतली आहे. ती आपण कापडाच्या बॉटमला शिलाई करून घेतोय. इथे आपल्या कापडाची ही समोरील बाजू आहे. आता जे बाहेरच्या बाजूला कापड आहे ते आतल्या साईडला अर्धा इंचाला फोल्ड करून घेतोय. त्यावर आपल्याला ही लेस अशा पद्धतीने ठेवून त्यावर टीप देऊन घ्यायची आहे. इथे पाहताय आपल्या फॅब्रिकची समोरील बाजू ही वरच्या साईडला आहे आणि जे आतल्या साईडचं कापड होतं ते आपण समोरच्या साईडला अर्धा इंच आतल्या साईडला फोल्ड करून घेतलं आणि त्यावर अगदी कडेने ही लेस ठेवून त्यावर शिलाई करून घेतोय. जर तुम्हाला या धोतीवर कुर्ता शिलाई करायचा असेल तर तो व्हिडिओसुद्धा आपल्या चॅनलवर आहे, नक्की पहा. एका बाजूची लेस शिलाई करून झाल्यानंतर पुन्हा आपण वरच्या साईडने त्यावर टीप देऊन घेतोय. याच पद्धतीने धोतीच्या दुसऱ्या पार्टला सुद्धा बॉटमला लेस शिलाई करून घ्या. इथे व्हिडिओ पाहण्यात फार वेळ जाऊ नये म्हणून आपण एकाच बाजूची शिलाई पाहतोय. इथे पाहताय आपण धोतीच्या बॉटमला लेस लावून घेतली. आता जो गोलाकार भाग आहे तो आपण 6 इंच घेतला होता, तर जेव्हा आपण हा गोलाकार भाग कटिंग करतो तेव्हा आपलं अर्धा इंच मार्जिन वाढतं, म्हणजे तिथलं अंतर साधारण 6.5 इंच इतपत होतं. आता जो आपला यू शेपचा भाग आहे त्या बाजूने इथे आपण कापडावर प्लेट्स तयार करतोय. आपलं गोलाकार भागाचं अंतर 6.5 इंच आलं आहे, तर इथे आपण ह्या कापडाच्या 6.5 इंचापर्यंत प्लेट्स शिलाई करून घेतोय.
वरच्या साईडला जे अर्धा इंच कापड शिवण्यात लागणार आहे तेवढं मार्जिन सोडून पुढे आपण कापडाच्या अर्धा इंचाच्या प्लेट शिलाई करून घेतोय. प्लेट्स शिलाई करत असताना सगळ्या प्लेट्स ह्या एका मापाच्या येतील ह्याची काळजी घ्या. अर्ध्यात प्लेट्स शिलाई करून झाल्यानंतर त्या मोजून पहा. आपलं एकूण अंतर 6.5 इंच येईल. या पद्धतीने इथे कापडाच्या प्लेट्स शिलाई करून घ्या. इथे आपण बरोबर 6.5 इंच मार्जिन घेत कापडाच्या प्लेट्स शिलाई करून घेतल्या. दुसऱ्या भागावर सुद्धा याच पद्धतीने प्लेट्स शिलाई करून घेतल्या. पहा इथे आपण कापडाचे दोन्ही भाग तयार करून घेतले. आपल्या कापडाचा यू शेपचा भाग अगदी समोरासमोर आहे. आता आपण एक पार्ट बाजूला ठेवून हा शिलाई कसा करावा ते पाहूयात. व्हिडिओमध्ये पाहताय त्या पद्धतीने तयार केलेला भाग अशा पद्धतीने उलट करून घ्यायचा आहे. पहा आपली लेस लावलेली बाजू ही खालच्या साईडला आहे. आता ज्या बाजूने आपण प्लेट शिलाई केल्या आहेत तो भाग अशा पद्धतीने उचलून समोरच्या यू शेप भागावर ठेवून घ्यायचा आहे. पहा इथे आपल्या लेसची बाजू वरच्या साईडला आली आहे. त्यानंतर जो समोरचा भाग आहे तो आपल्याला प्लेट्स टाकलेल्या भागावर अशा पद्धतीने पलटवून घ्यायचा आहे. आता जे वरच्या साईडला दोन भाग आहेत ते आपण शिलाई करणार आहोत. वरच्या साईडला आपला कापडाचा सिंगल पार्ट आहे आणि त्याच्या खालच्या साईडला प्लेट्स टाकलेला भाग आहे. पुन्हा इथे पाहताय आपण कापडाचा दुसरा पीस घेतला आहे तो अशा पद्धतीने उलट करून घेतोय. प्लेट्स टाकलेली बाजू आहे ती समोरच्या यू शेप भागावर अशा पद्धतीने उलटवून घ्या. त्यानंतर समोरच्या साईडच्या कापडाचा जो यू शेप भाग आहे तो प्लेट्स टाकलेल्या भागावर पलटवून ठेवायचा आहे. पाहताय आता हे दोन्ही भाग आपण शिलाई करून घेऊयात. अर्धा इंच इतपत शिलाई मार्जिन घेत प्लेट्स टाकलेला भाग आणि सिंगल भाग इथे आपण शिलाई करून घेतोय. दुसरा भाग सुद्धा याच पद्धतीने दोन्ही भाग एकमेकावर अगदी व्यवस्थित ठेवून इथे आपण शिलाई करून घेतोय. शिलाई करत असताना खालच्या साईडच्या प्लेट्स मोडणार नाही ह्याची काळजी घ्या. इथे पाहताय आपण दोन्ही भाग शिलाई करून घेतले. इथे पाहताय आपले दोन्ही पार्ट अशा पद्धतीने ठेवून घेतले आहेत. आता जो यू शेपचा भाग आहे तो आपल्याला समोरासमोर करून घ्यायचा आहे. त्यासाठी कोणताही एक भाग व्हिडिओमध्ये पाहताय त्या पद्धतीने पलटवून घ्या म्हणजेच आपला यू शेप आहे तो समोरच्या साईडला येईल. पहा मी एक भाग अशा पद्धतीने पलटवून घेते. इथे आपला यू शेप येणं फार महत्त्वाचं आहे. आता दोन्ही पीसच्या ज्या वरच्या बाजू आहेत त्या व्हिडिओमध्ये पाहताय त्या पद्धतीने उचलून घ्यायच्या आहेत. एक बाजू आपली प्लेटची आहे आणि एक बाजू सिंगल कापडाची आहे. अशा पद्धतीने पकडून घ्या. इथे आपण टाचण्या लावून घेतोय म्हणजेच तुमच्या लक्षात येईल. त्यानंतर दुसरा पार्टसुद्धा त्याच पद्धतीने सरळ रेषेत अशा पद्धतीने पकडून इथे आपण टाचणी लावून घेतोय. इथे आपले दोन्ही भाग हे यू शेपमध्ये तयार होतात म्हणजेच आपल्या दोन्ही पायाचे पार्ट हे सेपरेट होतात. आता ह्या दोन्ही भागावर आपण शिलाई करून घेतोय. अर्धा इंच इतपत मार्जिन घेत टाचणी काढून अगदी व्यवस्थित शिलाई करून घ्या. शिलाई करताना कापडाच्या खालच्या साईडला ज्या आपण प्लेट्स शिलाई केल्या आहेत त्या फोल्ड होणार नाही ह्याची काळजी घ्या. अगदी व्यवस्थित दोन्ही पीस एकमेकावर ठेवत इथे आपण अर्धा इंच इतपत मार्जिन घेत कापडावर शिलाई करून घेतोय. कापडावर सिंगल शिलाई झाली की लगेचच त्यावर डबल शिलाई करून घेतोय. डबल शिलाई करायला विसरायचं नाही म्हणजेच आपली शिलाई उसवत नाही. इथे पाहताय आपण दोन्ही पार्ट अगदी व्यवस्थित शिलाई करून घेतले. त्यानंतर आपली धोती अशा पद्धतीने तयार होते. आपलं दोन्ही बाजूचं अशा पद्धतीने कापड ओपन राहतं. पहा आता इथे आपण ह्या कापडाच्या प्लेट्स तयार करून घेतोय. इथे आपण जी बॉटमला लेस लावली आहे त्याची साईज कमी आहे त्यानुसार अशा पद्धतीने कापडाच्या प्लेट्स फोल्ड करून घ्या. त्यानंतर ही लेस बरोबर शिलाईच्या मध्यात ठेवून त्यावर आपल्याला शिलाई करून घ्यायची आहे. दुसऱ्या बाजूच्या कापडाच्या सुद्धा अशाच पद्धतीने प्लेट्स तयार करून त्यावर आपण शिलाई करून घेणार आहोत. पहा आपली धोती अशा पद्धतीने तयार होते. आता ह्या प्लेट्सवर आपण शिलाई करून घेतोय. आपल्या धोतीची जी आधीची शिलाई आहे त्यावर जो लेसचा भाग आहे तो मध्यात ठेवून घ्या तेव्हाच आपली धोती अगदी परफेक्ट तयार होईल. दुसऱ्या बाजूला सुद्धा सेम याच पद्धतीने आपण शिलाई करून घेतोय. इथे पाहताय आपण लेसच्या दोन्ही बाजूला 1-1 इंच इतपत मार्जिन सोडत अशा पद्धतीने धोतीच्या प्लेट्स शिलाई करून घेतल्या. आता आपण कमरेला बेल्ट शिलाई करतोय त्यासाठी कमरेचं अंतर मोजून घ्यायचं आहे.
कमरेचं अंतर मोजण्यासाठी कमरेचं कापड आहे ते अगदी व्यवस्थित खेचून घ्या. पहा इथे आपलं एकूण अंतर आहे 15 इंच. आपली कंबर होती 24 इंच, त्यामध्ये मी एक्स्ट्रा 6 इंच लूजिंग ठेवलंय. तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्ती करू शकता. धोतीला बेल्ट तयार करण्यासाठी इथे आपण ही कापडाची पट्टी घेतली आहे, मध्यातून फोल्ड केली आहे. आपल्या कमरेची रुंदी आली होती 15 इंच, तर त्यामध्ये आपल्याला 1 इंच शिलाई मार्जिन घ्यायचं आहे. तर पट्टीची रुंदी मी 16 इंच घेतली आहे आणि उंची 5 इंच घेतली आहे. 1.5 इंच वरच्या साईडला बेल्टसाठी आणि अर्धा इंच कमरेसाठी. तर तयार बेल्टची उंची 3 इंच होणार आहे. अशा पद्धतीने ह्या पट्टीची लांबी आणि रुंदी घ्या. आता ही पट्टी आपण शिलाई करून घेतोय. जे आपण 1 इंच मार्जिन घेतलंय ते मी ओपन बाजूकडे मार्क करून घेते. तिथे सरळ रेषा मार्क करून घेतोय. त्यानंतर जे आपण वरच्या साईडला 1.5 इंच बेल्टसाठी घेतलंय तिथे मार्क करून घेतोय. आता तिथेपर्यंत आपल्याला शिलाई करून घ्यायची आहे. जिथे आपण 1.5 इंच मार्क केलंय तिथपर्यंत शिलाई करून डबल करून घ्या. पाहताय आपण 1.5 इंच मार्क केलं तिथपर्यंतच शिलाई करून घेतली. आता ही कापडाची पट्टी अशा पद्धतीने ओपन करून घ्या. दोन्ही बाजूला जे आपलं 1-1 इंच मार्जिन आहे ते आपण अर्धा इंच आतल्या साईडला डबल फोल्ड करून त्यावर टीप देऊन घेतोय. ही पट्टी आपण मेन फॅब्रिकच्या आतल्या साईडला फोल्ड करून घेतोय. दुसऱ्या बाजूचं कापड सुद्धा अर्धा इंचाला डबल फोल्ड करून त्यावर आपण सरळ रेषेत शिलाई करून घेतोय. इथे पाहता ही पट्टी आपण दोन्ही बाजूने फोल्ड करून घेतली. आता वरच्या साईडचं जे 1.5 इंच कापड ओपन आहे ते सुरुवातीला अर्धा इंच आतल्या साईडला फोल्ड करून घ्या. पुन्हा आपल्याला अर्धा इंच मार्जिन सोडत अशा पद्धतीने कापडावर फोल्ड करून त्यावर अगदी कडेने टीप देऊन घ्यायची आहे. आता याच पद्धतीने ही संपूर्ण कापडाची पट्टी अर्धा इंचाला डबल फोल्ड करून त्यावर अगदी कडेने टीप देऊन घेतोय. आपल्या चॅनलवर ह्या व्हिडिओसोबतच लहान बाळाचे टोपडे, हातमोजे, पायमोजे, त्यासोबतच बेबी फ्रॉक असे बरेचसे व्हिडिओज आहेत. ते गरजेचे असतील तर नक्की पहा. आणि चॅनलवर नवीन असाल आणि तुम्हाला माझे व्हिडिओज आवडत असतील तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. इथे पाहता ही संपूर्ण पट्टी आपण अर्धा इंचाला डबल फोल्ड करून त्यावर शिलाई करून घेतली. आता आपण धोतीचा भाग घेतोय. आता जी आपण पट्टी तयार करून घेतली आहे, जिथे आपण नॉट लावणार आहोत तो भाग आपल्याला लेसच्या बरोबर मध्यात ठेवायचा आहे. पट्टीच्या खालच्या साईडचा भाग आणि धोतीच्या वरच्या साईडचा भाग अशा पद्धतीने एकमेकावर ठेवत अर्धा इंच इतपत शिलाई मार्जिन घेत इथे आपण शिलाई करून घेतोय. आता याच पद्धतीने संपूर्ण कमरेच्या भागावर आपण तयार केलेली पट्टी शिलाई करून घेतोय. त्यानंतर धोतीला नॉट बनवण्यासाठी ही मी 1.25 इंच रुंदीची कापडाची पट्टी घेतली आहे. ती अशा पद्धतीने डबल फोल्ड करून त्यावर टीप देऊन घेतोय. पट्टीची लांबी तुमच्या कमरेच्या भागानुसार घ्या. पाहता इथे आपण संपूर्ण पट्टी डबल फोल्ड करून शिलाई करून घेतली. आता पिनच्या सहाय्याने ही पट्टी जे आपण अर्धा इंच कापड ओपन ठेवलंय त्यामधून इन्सर्ट करून घेतोय. इथे आपल्या धोतीची संपूर्ण कटिंग आणि शिलाई झाली आहे. तुम्हाला ही व्हिडिओ कशी वाटली ते कमेंट करून नक्की कळवा. आणि व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद.